अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तायुक्तता. वेदांत दर्शनामध्ये जीव स्वरूपाचा विचार करताना, ईश्वर स्वरूपाचा विचार करताना आणि जगताच्या संबंधाने विचार करताना वेगवेगळे सिद्धांत मांडले गेलेले आहेत. आणि ह्या सगळ्या सिद्धांताच्या द्वारा उपाधीचा निराश करून उपहित असणारं तत्व हे माझं स्वरूप आहे याचा यथार्थ बोध होऊन साधक निसंदेह होऊन आत्मस्थितीमध्ये तो निमग्न व्हावा, तदाकार व्हावा, एकरूप व्हावा, ह्याकरता सगळ्या शास्त्रांच्या प्रक्रिया दर्शनकारांनी, शास्त्रकारांनी प्रतिपादन केलेले आहेत. पैकी या ठिकाणी आभासवाद आणि अवच्छेदवाद या दोन्हींचा विचार आतापर्यंत विस्तृत स्वरूपात झालेला आहेत. मागच्या भागामध्ये या संबंधाने अवच्छेदवाद आणि आभासवाद यांचं स्वरूप कसं आहे, यांचं लक्षण कसं आहे, हे कोणी मानले आहे, कशाकरता मानलेले आहेत, याचा सगळा विचार झालेला आहे. आता ह्या दोन्ही वादांची एक प्रकारची थोडक्यात समीक्षा ह्या भूमिकेमध्ये पुढचे काही विचार संक्षेपाने ह्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावायचे आहेत किंवा मागच्या झालेल्या विचारावरती एक चिंतन ह्या भूमिकेतने पुढचा हा भाग बघायचा आहे. अवच्छेदवाद आणि आभासवाद यातील युक्तायुक्तता. आता प्रसंगप्राप्त अवच्छेदवाद आणि आभासवाद यातील युक्तायुक्ततेचा विचार करू. आभासवाद आणि अवच्छेदवाद यात युक्तता काय आहे आणि अयुक्तता काय आहे, किती अंशामध्ये साधकास हे दोन्ही वाद हितावह आहेत आणि दोन्ही वादापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा जेणेकरून जीवास आत्मैक्य बोध होण्यास सुकर असा सिद्धांत कोणता आहे, या संबंधाने युक्तायुक्तता या संबंधाने विचार करायचा आहे. मुमुक्षूंच्या अधिकारभेदाने दोन्ही वाद चांगलेच आहेत, कारण विचार करणाराचा जो वर्ग आहेत त्या वर्गाच्या दृष्टीने जर विचार केला तर अवच्छेदवाद आणि आभासवाद हे दोन्हीही वाद मुमुक्षूस अत्यंत हितावह आहेत. पण कशा अर्थानं? त्यांच्या अधिकारानुसार. कोणत्या अधिकाराचा कसा अधिकारी आहेत त्याप्रमाणे ही दोन्ही वादांची उपयुक्तता ही उचित ठरत असते. तथापि मंद मुमुक्षूस विषयाची समजूत होण्यास आभासवाद चांगला असल्यामुळे भाष्यकारांनी आणि विद्यारण्य स्वामींनी आभासवाद चांगला म्हटला आहे. अवच्छेदवाद आणि आभासवाद हे दोन्ही हितावच आहेत. तथापि मंद बुद्धी मुमुक्षूस, ज्यांची बुद्धी तीव्र नाहीत, प्रथम श्रवणाबरोबर ज्यांना जो ब्रह्मात्मैक्य स्थितीमध्ये ज्यांचं मन निमग्न होत नाही, अशा मंद बुद्धीच्या मुमुक्षू करता आणि तो विषय हा जो आभासवादाचा विषय आहे या विषयाची समजूत आभासवाद हा चांगला असल्यामुळे भाष्यकारांनी आणि विद्यारण्य स्वामींनी हा चांगला असं म्हटलं आहे. विद्यारण्य स्वामींनी पंचदशीमध्ये आभासवादाची प्रक्रिया अत्यंत विस्तृत स्वरूपामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीमध्ये मांडलेली आहेत आणि शंकराचार्यांनीही त्यांच्या आभासवादाची प्रक्रिया आपल्याला त्यांच्या भाष्यग्रंथामध्ये आपल्याला विशेषत्वाने आढळते. मग कदाचित ते भाष्य गीतेवरचं असेल किंवा उपनिषदांच्यावरती असेल किंवा ब्रह्मसूत्रावरती भाष्य असेल, या भाष्याच्या काही पंक्तीच्यामध्ये आभासवादाची प्रक्रिया शंकराचार्यांनी प्रतिपादन केलेली असल्याचे आपल्याला आढळते. पण या दोन्हींच्याहीमध्ये आभासवाद हा मुमुक्षूस कळण्याकरता सुलभ आहे आणि हितावह आहे म्हणून तो चांगला म्हटलेला आहे. चांगला म्हणण्याचं आणखी एक कारण एवढेच की पंचमहाभूताची कार्य जसे घटपटादी पदार्थ आहेत तसे अंतःकरणही भूतकार्य आहेत. असे असून अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जीव म्हणावायचे, तसे घटाविशिष्ट चैतन्यासही जीव म्हणावे म्हणणे प्राप्त आहे. काय आहे यातला सिद्धांत? अहो म्हटले, जसं अंतःकरण हे पंचमहाभूताचं कार्य आहे आणि पंचमहाभूत यांच्या संबंधाने जर विचार केला तर घटपटादी पदार्थ ही पंचमहाभूताचंच कार्य आहे आणि अंतःकरणही
पंचमहाभूताचंच कार्य आहेत. म्हणजे दोन्हीही पंचमहाभूताचे कार्य आहेत हे जर आपल्याला मान्य असेल तर त्या पुढचा प्रगत विचार असा येतो की पंचमहाभूताचे कार्य जसे घटपटादी पदार्थ आहेत तसे अंतःकरणही पंचमहाभूताचंच कार्य आहे ना. दोन्हीही पंचमहाभूताचंच कार्य आहेत. असे असून अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जीव म्हणावयाचे तसे घटाविशिष्ट चैतन्यासही जीव म्हणणे प्राप्त आहेत. अहो म्हटले जसं अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जीव म्हटलं जातं तसं घटाविशिष्ट चैतन्यासही जीव म्हणणं प्राप्त आहेत. कारण का दोन्हीही पंचमहाभूतांचेच कार्य आहेत. अंतःकरणही पंचमहाभूताचं कार्य आहेत आणि घटपटादी पदार्थही पंचमहाभूताचं कार्य आहेत आणि म्हणून अंतःकरणाचे अधिष्ठान चैतन्याचंच आहे आणि घटपटादी पदार्थांना अधिष्ठान चैतन्याचंच आहे. मग असं असताना अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जीव म्हणावं. त्याप्रमाणे घटपटादी पदार्थांच्या अधिष्ठानासही त्या चैतन्यासही जीव म्हणणे प्राप्तच आहे ना. पण असं जरी तार्किकदृष्ट्या बरोबर वाटत असलं तरीसुद्धा घट विशिष्ट चैतन्यास कोणीही जीव मानित नाहीत, कोणी म्हणतही नाहीत. जसं अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जीव म्हटलं जातं तसं घटाविशिष्ट चैतन्यास कोणी जीव म्हणत नाहीत. पण तार्किकदृष्ट्या जरी हे बरोबर वाटत असलं पण व्यवहारामध्ये असं कोणीही म्हणत नाही. ज्या अर्थी म्हणत नाही त्या अर्थी काहीतरी कारण असलं पाहिजे ना. मग काय कारण आहे? दोन्हीही पंचमहाभूताचे कार्य असून या दोन्हींनाही अंतःकरण विशिष्ट चैतन्य आणि घटा विशिष्ट चैतन्य दोन्ही चैतन्य एकच आहे. चैतन्यही एकच आहे आणि पदार्थही पंचमहाभूताचेच कार्य आहेत. पण एकास जीव म्हणतात आणि एकास जीव म्हणत नाही. काय कारण आहे? याचा जेव्हा मनुष्य आपण सूक्ष्म बुद्धीने विचार करू तेव्हा आपल्याला काय आढळेल बरं? ग्रंथकार याचं स्पष्टीकरण करतायत. याकरता पण घट विशिष्ट चैतन्यास कोणी जीव मानित नाही, फक्त अंतःकरण विशिष्ट असंच जीव म्हणतात. का म्हणत नाही? याकरता जड पदार्थाहून अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे अंतःकरणात चैतन्याचा आभास मानून त्या साभास अंतःकरण विशेषण मानणे आवश्य आहे. कारण सांगतात दोन्हीही पदार्थ जरी पंचमहाभूताची असली तरी जड पदार्थाहून अंतःकरण हे वेगळं आहेत, भिन्न आहेत. मग भिन्नता असण्याचं नेमकं कारण काय आहे? भिन्नता असण्याचं नेमकं कारण सांगतात अंतःकरण हे स्वच्छ आहेत आणि जड पदार्थ हे मलिन आहेत आणि म्हणून त्या स्वच्छ असणाऱ्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा जो आभास पडतो, प्रतिबिंब पडतं, त्या साभास अंतःकरण विशेषण मानणे आवश्यक आहेत. मग त्या स्वच्छ अंतःकरणामध्ये चैतन्याचं जो आभास पडतो असा साभास अंतःकरण विशेषण मानणं आवश्यक आहेत. आणखी काय बरं? जड पदार्थ आणि अंतःकरण ही पंचमहाभूताची कार्य असता अंतःकरणासच आभास का मानावा असे कोणी जर म्हणेल. का म्हटले? अंतःकरणामध्ये चैतन्याचा पडलेला जो आभास त्याला साभास असं म्हणतात. मग जड पदार्थांनी अधिष्ठान चैतन्याचंच आहे ना, मग त्यामध्ये आभास का पडत नाही? त्याचं कारण काय आहे म्हटले? मग अंतःकरणामध्ये पडलेल्या चैतन्याचाच जो आभास आहे त्यालाच आभास मानावा आणि इतरांना का मानू नये? तर याकरता ग्रंथकार अतिशय छोटंसं पण अत्यंत मार्मिक असं उदाहरण देतात. ते असं म्हणतात, तर आरसा आणि पृथ्वी हे दोन्ही पंचमहाभूताचंच कार्य आहे ना. पंचमहाभूताचं कार्य म्हणण्यापेक्षाही बिनचूक भाषेत बोलायचं ठरलं तर आरसा आणि भिंत हे दोन्ही पृथ्वीचेच कार्य आहे ना म्हटले. म्हटले हो, हे दोन्ही पृथ्वीचेच कार्य आहेत. भिंत ही पृथ्वीच्या अंशापासूनच बनलेली आहेत आणि आरसाही पृथ्वीच्या अंशापासूनच बनलेला आहे. पण काय आहे? पृथ्वीच्या अस्वच्छ परमाणूंची भिंत आणि स्वच्छ परमाणूंचा आरसा असल्यामुळे भिंतीत प्रतिबिंब होत नाही आणि आरशात होते. काय आहेत? आरसा आणि भिंत हे दोन्हीही पृथ्वीच्या अंशापासून जरी बनले असले तर पृथ्वीच्या स्वच्छ परमाणूंपासून आरसा बनलेला आहे आणि अस्वच्छ परमाणूंपासून भिंत बनलेली आहे. मग अस्वच्छ परमाणूंपासून बनलेल्या त्या भिंतीमध्ये काय आहे? प्रतिबिंब पडत नाही, पण आरशामध्ये
प्रतिबिंब पडतं, कारण का त्याचे परमाणू काय आहे, स्वच्छ आहेत. त्याप्रमाणे घटपटादी पदार्थ आणि अंतःकरण हे दोन्ही पंचमहाभूताची कार्य असली तरी भूतांच्या तमगुणाचे कार्य घटपटादी पदार्थ आहेत आणि सत्वगुणाचं कार्य हे अंतःकरण आहे. म्हणून घटादी पदार्थात चैतन्याचा आभास होत नाही, अंतःकरणात होतो. 2 उदाहरणं सांगितले आणि 2 उदाहरणाची तुलना करून त्या एकामध्ये प्रतिबिंब पडतं आणि एकामध्ये प्रतिबिंब पडत नाही याचं स्पष्टीकरण देताना भिंत आणि आरसा दोन्ही पदार्थ जरी पृथ्वीच्या अंशापासून बनले आहेत पण त्यांच्यामध्ये फरक आहे. अस्वच्छ परमाणूंपासून भिंत निर्माण होते म्हणून त्या भिंतीमध्ये आपलं पाहणाऱ्याचं प्रतिबिंब पडत नाही. पण स्वच्छ परमाणूंपासून निर्माण झालेला किंवा बनवलेला जो आरसा आहे त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पडतं. म्हणजे काय आहे, दोन्हीही पृथ्वीचेच कार्य आहेत, पण एकाची उपाधी स्वच्छ आहेत आणि एकाची उपाधी अस्वच्छ आहेत. स्वच्छ उपाधीमध्ये प्रतिबिंब पडतं आणि अस्वच्छ उपाधीमध्ये प्रतिबिंब पडत नाही. त्याप्रमाणे अंतःकरणही आणि जे अंतःकरण आहे तेही आणि घटपटादी पदार्थ हेही दोन्ही पंचमहाभूतांचं कार्य जरी असलं तरी त्यांच्यामध्ये फरक असा आहे, तमोगुणाचं जे कार्य आहे ते घटपटादी पदार्थ आहेत आणि सत्वगुणाचं कार्य आहे ते काय आहे, अंतःकरण आहेत. म्हणून सत्वगुणाचं कार्य अंतःकरण असल्यामुळे अंतःकरणामध्येच फक्त चैतन्याचा आभास होतो. घटपटादी पदार्थामध्ये चैतन्याचा आभास होत नाही आणि ह्याकरता आभास अंतःकरणच चैतन्याचे विशेषण मान्य योग्य आहे. याकरता स्वच्छ उपाधीपासून निर्माण झालेलं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास पडतो आणि म्हणून आभास अंतःकरणासच चैतन्याचे विशेषण मान्य योग्य आहेत. घटपटादी पदार्थांना विशेषण मान्य योग्य नाहीत, कारण त्यांची उपाधी ही मलिन आहेत. फक्त अंतःकरणाची उपाधीच ही स्वच्छ असल्यामुळे त्या स्वच्छ असलेल्या उपाधीमध्ये चैतन्याचा आभास पडतो आणि ह्याकरता साभास अंतःकरण म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास आहेत असं साभास अंतःकरणच चैतन्याचे विशेषण मान्य योग्य आहेत, असं या ठिकाणी महत्त्वाचा भाग सांगितला गेलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभवानी आधार नामरूपास दीनदानी आणि दानी ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा सुखम नित्यं सुप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धिर्बोध्यं बुद्धिर्दुर्गतिर्निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्षं तदेवाहमतो निवेशितामि. आता अवच्छेदवाद आणि आभासवाद याच्यातलं अयुक्त म्हणजे त्याच्यातलं कोणतं म्हणणं उचित आहे आणि कोणतं म्हणणं अनुचित आहे याविषयी थोडा विचार केला. त्याच्यामध्ये फक्त अंतःकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणावं असं जर म्हटलं तर अंतःकरण अवच्छिन्न, अंतःकरण कशाचं बनलेले, पंचमहाभूतांचं कार्य आहे आणि घटपटादी पदार्थ काय आहे, पंचमहाभूतांचं कार्य. त्यांना जीव म्हणण्याची वेळ येईल की नाही? जीव पण व्यवहारामध्ये कोणी घटविशिष्ट चैतन्याला जीव असं कोणी म्हणतं आहे का? नाही. अंतःकरण विशिष्ट चैतन्याला जीव म्हटलं की घटाधिकांना जीव म्हणण्याचा प्रसंग प्राप्त होईल. कारण अंतःकरण जसं पंचमहाभूताचं कार्य आहे तसं घटसुद्धा पंचमहाभूतांचं कार्य आहे. म्हणून त्याच्यापेक्षा साभास अंतःकरणाला या ठिकाणी जीव म्हणणं योग्य आहे असं सांगितलं. कारण का, घटामध्ये काय होत नाही, चैतन्याचा आभास पडत नाही. अंतःकरण आणि घट याच्यामध्ये असा फरक आहे की घट नावाचा जो उपाधी आहे तो पंचमहाभूताचं कार्य आहे, परंतु ते पंचमहाभूतांच्या तमोगुणांचं कार्य आहे घट.
आणि अंतःकरण जे आहे ते अंतःकरण पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशापासून बनलेले आहे, असा फरक आहे. आणि त्यामुळे त्या अंतःकरणामध्ये काय होतं, चैतन्याच्या आभासाचं ग्रहण होतं. म्हणून अंतःकरण अधिक अंतःकरणामध्ये पडलेला आभास यांना जीव म्हणणं चांगलं. म्हणजे साभास अंतःकरण जर विशेषण मानलं, बरोबर ना, आभास विशिष्ट अंतःकरणाला जीव म्हणावं, ही व्याख्या किंवा हे लक्षण अधिक योग्य वाटतं. केवळ अंतःकरण विशिष्ट चैतन्याला जीव म्हणू नये. तर साभास अंतःकरण म्हणजे आभासासहित अंतःकरण जर विशेषण चैतन्याला झालं तर त्याला जीव म्हणावं, हे म्हणणं अधिक योग्य आहे, असं आभासवादी आपल्या म्हणण्याचं समर्थन करतात, आहे की नाही. म्हणजे आभासवाद हा अधिक युक्त आहे. वास्तविक आभासवाद माना नाही तर अवच्छेदवाद माना, दोन्हींचं एक आहे. प्रक्रिया भिन्न आणि सिद्धांत काय आहे, एकच आहे. जीव ब्रह्मरूप आहे याच्याविषयी भेद आहे का, सिद्धांताविषयी जगन मिथ्या आहे याविषयी भेद आहे का, ब्रह्म सत्य आहे याविषयी भेद आहे का, काहीच नाही. फक्त प्रक्रिया भिन्न परंतु सिद्धांत एकच. त्यांना काय म्हणतात, एकदेशी, आहे की नाही. वाचून ना आता, हेच झालं आहे ना काल, पुढचं नाही ना. अंतःकरणात चैतन्याचा द्विविध प्रकाश. सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतो. आता आपण घरामध्ये ही जी भिंत आहे, भिंतीवर प्रकाश आहे की नाही, परंतु कोणता प्रकाश आहे, हा सामान्य. सगळ्या भिंतीवर हा प्रकाश सारख्याच रूपाने आहे. सामान्य म्हणजे सामान्यम एकत्वकरम, सगळ्या ठिकाणी एकच स्वरूपाचा हा प्रकाश आहे, त्याला म्हणतात सामान्य. सर्व ठिकाणी आहे आणि सर्व ठिकाणी त्याचं स्वरूपही सारखंच आहे, त्याला म्हणायचं सामान्य प्रकाश. सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतो. त्याच भिंतीवर आरशातील सूर्यप्रकाशाचा आणखी कवडसा पडला असता कवडशाच्या जागी पूर्वीचा सामान्य प्रकाश आणि कवडशाचा दुसरा प्रकाश असे दोन प्रकाश भिंतीवर होतात. आता हे सामान्य प्रकाश आहे आणि बाहेर जे सूर्याचे किरण पडलेले आहेत, एखाद्याने आरसा धरला ह्या खिडकीच्या समोर आणि त्या आरशामध्ये सूर्याचे किरण पडणार आणि त्या आरशामधून काय होणार, ते परावर्तित होणार आणि पुन्हा या भिंतीवर पडणार. त्यावेळेला हा प्रकाश जो आहे तर असा आहे का याच्यापेक्षा प्रखर आहे, प्रखर आहे. मग त्यालाच काय म्हणायचं, विशेष प्रकाश. म्हणजे आरशाच्या द्वारा परावर्तित झालेल्या किरणांच्या द्वारा होणारा जो प्रकाश, त्याला भिंतीवर पडणारा कोणता आहे, विशेष प्रकाश. मग इथं आता दोन प्रकाश झाले. बाकीच्या ठिकाणी असणारा सामान्य प्रकाश आणि ज्या ठिकाणी किरणांचं परावर्तन होऊन झालेला विशेष प्रकार एकाच भिंतीवर आपल्याला दिसतात की नाही. सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतो. त्याच भिंतीवर आरशातील सूर्यप्रकाशाचा आणखी कवडसा पडला असता कवडशाच्या जागी पूर्वीचा सामान्य प्रकाश आणि कवडशाचा दुसरा प्रकाश असे दोन प्रकाश भिंतीवर होतात. त्याप्रमाणे अंतःकरणाचे ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा सामान्य प्रकाश असून आभासाचा आणखी दुसराही प्रकाश आहे. आता अंतःकरणाच्या ठिकाणी जड पदार्थांच्या ठिकाणी चैतन्य नाही का, चैतन्य केवळ अंतःकरणालाच अधिष्ठान आहे का, सर्वाचंच अधिष्ठान आहे, सर्वाधिष्ठान चैतन्य आहे. मग अंतःकरणाच्या ठिकाणी जसं भिंतीवर आता काय आहे, एक पूर्वीचा सामान्य प्रकाश आणि आता आरशातून परावर्तित झालेल्या किरणांच्या द्वारा तो कोणता आहे, विशेष प्रकाश, आहे की नाही. तसं जड पदार्थामध्ये सगळ्यामध्ये सामान्य प्रकाश आहे की नाही, पण अंतःकरण हे काय शुद्ध अशा प्रकारच्या मिलित सत्वगुणांचं काय आहे, पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी विशेष प्रकाश पडेल की नाही. मग अंतःकरणातही दोन प्रकाश आहेत की नाही, घटादी पदार्थांप्रमाणे असणारा सामान्य प्रकाश आणि एक विशेष प्रकाश. विशेष प्रकाश म्हणजे कोणता प्रकाश, त्याला आभास, आहे की नाही, आभास रूपाने असणारा विशेष प्रकाश. मग अंतःकरणाच्या ठिकाणी किती चैतन्य आहेत, दोन चैतन्य, एक सामान्य म्हणजे दोन प्रकाश आहेत, एक सामान्य चैतन्याचा प्रकाश आणि एक विशेष चैतन्याचा प्रकाश. अंतःकरणाच्या ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा सामान्य प्रकाश असून आभासाचा आणखी दुसराही प्रकाश आहे. ठीक आहे ना. आता अशा दोन प्रकाशांनी युक्त असलेल्या अंतःकरण विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणावा. आता म्हणजे थोडक्यात प्रमाता जीव संसारी कशाला म्हणावं, तर ज्याच्यामध्ये दोन प्रकाश आहेत ते. एक सामान्य प्रकाश म्हणजे त्या अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य, ते सामान्य प्रकाश आहे, आणि त्या अधिष्ठान चैतन्याचा ह्या सत्वगुणात्मक अंतःकरणामध्ये पडलेला विशेष प्रकाश, अर्थात त्याला चिदाभास किंवा फल असं म्हणतात. मग ज्याच्यामध्ये ज्या चैतन्याच्या ठिकाणी द्विविध प्रकाश असतो, दोन प्रकारचा प्रकाश असतो, सामान्य प्रकाश आणि
विशेष प्रकार, त्या चैतन्याला काय म्हणावं? जीवचैतन्य, प्रमातृचैतन्य किंवा संसारी असं त्याला म्हणावं. जड पदार्थ विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणता येणार नाही. आता जड पदार्थ विशिष्ट म्हणजे ज्या चैतन्याला जड पदार्थ झालं त्याला जीव चैतन्य म्हणता येईल का? नाही. त्याला कोणतं चैतन्य म्हणावं लागेल? नाही, त्याला प्रमेय चैतन्य म्हणायचं किंवा दुसरं नाव काय म्हणायचं त्याला? विषय चैतन्य असं म्हणायचं आहे की नाही. त्याला जीव चैतन्य म्हणता येईल का? नाही. जेव्हा चैतन्याला अंतःकरण उपाधी लागेल तेव्हाच त्याला काय म्हणता येतं? तेव्हा अंतःकरण उपाधी लागेल तेव्हा त्याला किंवा अंतःकरण विशेषण होईल तेव्हा त्याला काय म्हणायचं? जीवचैतन्य असं म्हणायचं. अंतःकरण उपाधी झालं तर त्याला काय म्हणायचं? साक्षी चैतन्य म्हणायचं. किंवा दुसरं काय म्हणायचं? तर आज सकाळी पाठ झालेला नाही ना तुमचा, मग तुम्ही उत्साही आहे का थोडे आळसले? जरा आळसले असले तरी थोडंसं झटकून द्या. वाटलं तर तुम्ही सांगा आता बंद करा, आपण लवकर बंद करू. पण जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत कसं असलं पाहिजे? असावध. सावध असलं पाहिजे. जड पदार्थ काय आहे ते खरं त्याचं कारण असं आहे की आपल्याला हे सर्व काय आहे ज्ञातच आहे. माहीत असल्यामुळे जरी झोपलं तरी पुन्हा उठल्यावर ते सांगता येतं. त्यामुळे तसं जर असलं तर काही हरकत नाही, पण नसलं तर त्यांच्यापुरतं हे. आमचे ते बमन मस्के महाराज आहेत ना, ते झोपेतच ऐकतात पाठ बरेच, आणि पण उत्तर कोणतंही विचारलं तर सांगतात. कारण काय त्यांना अगोदरच माहीत असतं सगळं. ते फक्त असं डोळे उघडले की लगेच ते विचारत नाही तुम्ही काय विचारलं असं म्हणत नाही. ते सूक्ष्म स्तरावर थोडंसं ऐकत असतात आणि लगेच विचारल्याबरोबर लगेच उत्तर देतात. ते तसं असलं तर मग काय हरकत नाही. मग पण ज्या अशा दोन प्रकाशांनी युक्त असलेल्या अंतःकरण विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणावा. जड पदार्थ विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणता येणार नाही. जड पदार्थ ज्याला विशेषण लागलेले आहे असं जे चैतन्य आहे त्याला प्रमाता म्हणता येईल का? नाही. त्याला काय म्हणावं तुम्ही? विषय चैतन्य किंवा प्रमेय चैतन्य असं म्हणावं. अवच्छेदवादात अंतःकरणात आभास मानित नसल्यामुळे अंतःकरणाप्रमाणित घटविशिष्ट, शरीर विशिष्ट किंवा भित्ती विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणावा लागेल. पण हे अनुभवाविरुद्ध आहे. आता अवच्छेदवादाचा अंगीकार केला तर ते काय म्हणतात? फक्त अवच्छेदवादामध्ये काय म्हणतात? ते अंतःकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव असं म्हणावं, आहे की नाही. मग केवळ अंतःकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव असं म्हणावं तर अंतःकरण कशाचं बनलेलं आहे? पंचमहाभूतात, आहे की नाही. आणि ही भिंती पंचमहाभूतात. मग भिंती अवच्छिन्न चैतन्याला सुद्धा जीव म्हणण्याचा प्रयत्न आपला प्रसंग येईल का नाही? घट विशिष्ट चैतन्याला सुद्धा काय म्हणतात तुम्ही? अंतःकरण विशिष्ट चैतन्याला म्हणता. पण अंतःकरणाचं जर आपण घटकांचं विश्लेषण केलं, पंचमहाभूत सोडून अंतःकरणात काय आहे? सर्वम द्रव्यम पांचभौतिकम, सर्व द्रव्य पंचभूताचीच बनलेली. आणि मग अंतःकरण आहे पंचभूताचे. पंचभूताच्या अंतःकरणाविशिष्ट चैतन्याला, अंतःकरण विशिष्ट चैतन्याला तुम्ही काय म्हणता? जीव. मग भिंती विशिष्ट चैतन्याला जीव नाही का म्हणता येणार? अर्थात म्हटलं पाहिजे. तसंच घट विशिष्ट चैतन्याला सुद्धा काय म्हटलं पाहिजे? जीव. शरीर ज्याला विशेषण लागले पंचमहाभूताचं त्याला सुद्धा काय म्हटलं पाहिजे? जीव, आहे की नाही. असे जर केवळ अंतःकरण विशेषण मानलं की एवढ्या आपत्ती येतात. पण आम्ही जर म्हटलं की साभास अंतःकरण विशेषण ज्याला आपलं साभास अंतःकरण हे ज्याला विशेषण झालं असा, म्हणजे साभास अंतःकरण विशिष्ट चैतन्याला जीव, प्रमाता किंवा संसारी म्हणतात असं म्हटलं तर काय होईल? भिंतीला म्हणावं लागेल का? नाही. कारण भिंतीमध्ये आभास कुठे? शरीराला म्हणता येईल का जीव? नाही. शरीरामध्ये आभास कुठं पडतोय? आहे की नाही. भिंतीला म्हणता येणार नाही, शरीराला म्हणता येणार नाही, घाटाला म्हणता येणार नाही. नाही तर तुम्ही गेले जीव चैतन्याचं लक्षण, बरोबर आहे ना. आणि ते गेलं कोणावर? भिंतीवर गेलं, घटावर गेलं, आहे की नाही, जड पदार्थावर गेलं. आणि आभासासहित अंतःकरण विशेषण मानलं तर हे लक्षण घटाला कडे जाईल का? कारण घटामध्ये आभासच पडत नाही, बरोबर ना. अशा प्रकारचं सांगितलं. हां, आम्ही तसं नाही म्हणत. घटाचं विश्लेषण केलं, पंचभूतच आहेत का नाही घटाच्या ठिकाणी, आणि मग पंचभूत अंतःकरणाच्या ठिकाणी नाही का? अंतःकरणाच्या ठिकाणी पंचभूत आहे, घटाच्या ठिकाणी. परंतु तुम्ही अवच्छेद कशाला केलं? फक्त अंतःकरणाला. म्हणजे कोणाला केलं? एक प्रकारे पंचभूताचा. पंचभूत एकत्र मिळून पंचकृत पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणाने झालेला जो कोणताही पदार्थ त्याला तुम्ही काय म्हणता? जीव म्हणता. मग आता अंतःकरण ज्याच घटकाने बनलं त्याच घटकाने भिंत बनली की नाही?
त्याच घटकांनी घट पण बनला की नाही, त्याच घटकांनी शरीर पण बनलं. मग तुम्हाला म्हणायची वेळ येईल की नाही त्यांना, शरीर विशिष्ट चैतन्याला जीव म्हणावं, घट विशिष्ट चैतन्याला जीव म्हणावं, भिंती विशिष्ट चैतन्याला जीव म्हणावं आणि अंतकरण विशिष्ट चैतन्यालाही जीव म्हणावं. केलं लक्षण जीवाचं आणि गेलं कुठं? बरं, काही गोष्टी व्यवहारात कोणी म्हणते का भित्ती विशिष्ट चैतन्य म्हणजे असं त्याला जीव असं कोणी म्हणतंय का? म्हणत नाही. मग याचा अर्थ त्याच्यामध्ये आभास मानला म्हणजे ही अडचण येणार नाही. दुसरं काय म्हणायचं का? प्रमाता व प्रमा चैतन्याचा विचार, प्रमाण व प्रमा चैतन्याचा विचार. आता जसे आभासासहित अंतकरण प्रमाता आहे तशी अंतकरण वृत्ती ही आभासासहित आहे, म्हणून आभासासहित अंतकरण वृत्ती प्रमाण आहे. आता बघा, प्रमाता कोणाला म्हणतात? आभासासहित अंतकरण ज्या चैतन्याला विशेषण लागतं त्याला काय म्हणतात तुम्ही? प्रमाता. किंवा उपाधी लागते त्याला सुद्धा काय म्हणतात? प्रमाता असंच म्हणतात. आभासासहित अंतकरण म्हणजे आता जाणून जर तुम्ही म्हटलं तर उपाधी आहे असं म्हटलं तर त्याला प्रमाताच म्हणाल की नाही. पण इथं काय म्हणतात? आभासासहित अंतकरण प्रमाता आहे. थोडक्यात काय? आभासासहित अंतकरण ज्याला विशेषण आहे त्याला काय म्हणायचं? प्रमाता. बरं, तशी अंतकरण वृत्ती आभासासहित आहे. अंतकरणातच आभास आहे का अंतकरण वृत्तीतही आभास आहे? कारण अंतकरण वृत्ती म्हणजे काय आहे? तर अंतकरणाचा एक झालेला काय आहे? परिणाम आहे. म्हणून जर अंतकरणात आभास असेल तर अंतकरणाची वृत्तीसुद्धा आभासासहितच आहे. बरं, आता काय म्हणतात की आभासासहित अंतकरण वृत्तीला काय नाव दिलं? प्रमाण. आपण प्रमात्याची व्याख्या काय केली? आभासासहित अंतकरण विशेषण झालं की त्याला प्रमाता म्हणतो. आता इथं काय आहे? आभासासहित अंतकरण वृत्ती जर त्या चैतन्याला काय झाली? उपाधी किंवा विशेषण झाली तर त्याला नाव काय येतं? प्रमाण असं नाव येतं, आहे की नाही. आणि जर त्या चैतन्याला जड विषय उपाधी झाला तर त्याला नाव काय येतं? प्रमेय चैतन्य. अंतकरणाची वृत्ती उपाधी झाली तर नाव काय येतं? प्रमाण चैतन्य. अंतकरण उपाधी झाली तर अंतकरण उपाधी झाली तर प्रमातृ चैतन्य. विषय उपाधी झाली तर विषय चैतन्य म्हणा. काय बिघडलं? प्रमेय चैतन्य आणि विषय चैतन्य काय आहे? आणि प्रमेय उपाधी झाली तर काय म्हणायचं? प्रमेय उपाधी झाली तर म्हणायचं विषय चैतन्य, आणि विषय उपाधी झाला तर काय म्हणायचं? का कोणतंही म्हणलं तर चालेल का? शाबास. म्हणून आभासासहित अंतकरण वृत्ती प्रमाण आहे. अंतकरणाची आभासासहित वृत्ती जी घटाकार होते ती प्रमा किंवा यथार्थ ज्ञान. आता समजा अंतकरणाची आभासासहित अंतकरणाची वृत्ती जर त्या पदार्थाच्या आकाराची झाली असेल तर त्या चैतन्याला काय म्हणायचं? चैतन्याचं जेव्हा, बरोबर ना, चैतन्याचं जेव्हा विषयाकार किंवा पदार्थाकार झालेली अंतकरणाची वृत्ती, पदार्थाकार झालेली अंतकरणाची वृत्ती हे जेव्हा त्या चैतन्याचं विशेषण होतं तेव्हा त्या चैतन्याला, बघा पुन्हा मी सांगतो, ज्या वेळेला चैतन्याला अंतकरणाची घटाकार झालेली वृत्ती ही उपाधी किंवा विशेषण होतं तेव्हा त्या चैतन्याला कोणतं नाव येतं? हे बघा, आता पुन्हा सांगा. आता कोणी बोलू नका, तेच महाराज बोलतील, तुम्हीच बोला. आता चांगलं शांत होऊन मी विचारतो, कारण एवढं केलं आणि एक लक्षण लक्षात आलं नाही तर सगळंच काय मुसळ केरात. म्हणून अंतकरण उपाधी लागते तेव्हा त्या चैतन्याला कोणतं नाव येतं? अंतकरण विशेषण लागतं तेव्हा त्याला कोणतं नाव येतं? प्रमातृ चैतन्य. त्याला काय नाव येतं? प्रमाता किंवा प्रमातृ चैतन्य. अंतकरण वृत्ती विशेषण लागतं तेव्हा त्याला काय नाव येतं? विषय उपाधी लागतं तेव्हा त्याला काय नाव येतं? जड पदार्थ, प्रमेय चैतन्य. आणि ज्या वेळेला त्या पदार्थाच्या आकाराची झालेली अंतकरणाची वृत्ती, उदाहरणार्थ घटाकार झालेली अंतकरणाची वृत्ती, हे जेव्हा चैतन्याला विशेषण लागतं तेव्हा त्याला काय नाव येतं? आणि जेव्हा अंतकरणाची वृत्ती, कोणी बोलू नका, अंतकरणाची वृत्ती विशेषण लागतं तेव्हा कोणतं नाव येतं? आणि अंतकरणाची घटाकार झालेली वृत्ती विशेषण लागतं तेव्हा त्याला कोणतं नाव येतं? नुसती अंतकरणाची वृत्ती लागली तर तुम्ही काय म्हटले? प्रमाण चैतन्य. बरोबर आहे ना? हे बरोबर आहे. पण घटाच्या आकाराची झालेली जी अंतकरणाची वृत्ती आहे ती विशेषण झाली चैतन्याचं तर त्याला कोणतं नाव येतं? प्रमा चैतन्य. आता बरोबर आहे. किंवा दुसरं एखादं नाव काय त्याला? प्रमिती चैतन्य. मग तुम्हाला माहीत नव्हतं का अगोदर?
माहीत होतंच आहे की नाही. पण कधी कधी राटी माझी न घडे काही पण घडू शकतं आहे की नाही. माहीत आहे त्याला पारखी अखरे पडे. जो पारखी माणूस असतो त्याला अखरे पडे म्हणजे त्याचंच खोटं होऊन जातं. तो काय म्हणतो, तो म्हणतो प्रमा चैतन्यालाच काय म्हणतो, प्रमाण चैतन्य म्हणतो. राटी माझी न घडे काही पण घडू शकतं आहे की नाही. कारण अघटित घटना पटीयशी माया. तर सांगतात आता, म्हणून आभासासहित अंतःकरण वृत्ती प्रमाण आहे. अंतःकरणाची आभासासहित वृत्ती जी घटाकार होते ती प्रमा. बरोबर ना. आभासासहित अंतःकरणाची वृत्ती जर घटाकार झाली तर तिलाच नाव काय येतं, प्रमा. आणि ते कसं असतं, अयथार्थ ज्ञान. का आणि स्मृती ज्ञान कसं असतं, सुखदुःखाचं ज्ञान कसं असतं, ईश्वराला झालेलं ज्ञान कसं असतं. आणि ते प्रमाज्ञान आहेत ही तिन्ही एक अप्रमाज्ञान आहेत. अप्रमा का म्हणतात, झालेली नाही म्हणून. आणि स्मृतीज्ञान कसं आहे, अप्रमा पण कसं आहे, अयथार्थ आहे. यथार्थ आणि रज्जूवर झालेलं सर्पाचं ज्ञान प्रमाज्ञान आहे का अप्रमाज्ञान आहे. आणि अप्रमा आहे. आणि यथार्थ आहे का अयथार्थ आहे की नाही. मग स्मृतीहून भिन्न, मी सांगतो, स्मृतीहून भिन्न आणि यथार्थ आपलं काय आबाधित अर्थाला विषय करणारं त्याला कोणतं ज्ञान म्हणावं, स्मृतीहून भिन्न. आणि ज्या ज्ञानाचा बाध होत नाही त्या ज्ञानाला काय म्हणावं, प्रमाज्ञान म्हणावं आहे की नाही. त्याला काय म्हणावं, बरोबर ना. जसं रज्जूवर सर्पाचं ज्ञान झालं ते आबाधित अर्थाला विषय करणार आहे की नाही, का त्याचा बाध होतो, त्या सर्पाचा बाध होतो, बरोबर ना. आणि प्रमाणापासून झाले का, मग त्याला कोणतं ज्ञान म्हणावं, अप्रमा म्हणावं का यथार्थ म्हणावं, दोन्ही म्हणा. आता कसं तुम्ही एकदम सावध झाले की नाही. म्हणून आता बघा, आता जसे आभासासहित अंतःकरण प्रमात आहे तशी अंतःकरण वृत्ती ही आभासासहित आहे. म्हणून आभासासहित अंतःकरण वृत्ती प्रमाण आहे. अंतःकरणाची आभासासहित वृत्ती जी घटाकार होते ती प्रमा किंवा यथार्थ ज्ञान. या म्हणण्याने प्रमावृत्तीस उत्पन्न होण्यास कारण इंद्रिये आहेत. हे विषय कुठून आला हे चांगलं लक्षात ठेवायचा. तर त्या आता ही जी प्रमावृत्ती निर्माण झाली त्याला कारण इंद्रिय आहेत का नाही. अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांच्या द्वारा गेली तेव्हाच तुम्हाला त्या घटादी पदार्थांचं ज्ञान झालं की नाही. मग ते त्या ठिकाणी ते पदार्थ उत्पन्न झाले की त्यांची प्रमा उत्पन्न झाली, का पदार्थ उत्पन्न झाले. घटाधिकाचं ज्ञान झालं तेव्हा ते पदार्थ उत्पन्न झाले का पदार्थ पूर्वीच होते, का पदार्थ उत्पन्न झाले नाही, का तुमचे पदार्थ उत्पन्न झाले नाही परंतु त्या पदार्थाचं ज्ञान झालं की नाही तुम्हाला फक्त. आणि ते जे ज्ञान झालं ते कोणतं ज्ञान झालं, प्रमाज्ञान झालं की नाही. आणि प्रमाज्ञान उत्पन्न होण्यासाठी बरोबर ना त्या पदार्थांचं प्रमा किंवा यथार्थ ज्ञान उत्पन्न झालं. ती प्रमा इंद्रियजन्य आहेत की नाही. जर इंद्रियांचा विषयाशी जर संबंध झाला नसता तर ते ज्ञान तुम्हाला झाले असते का, नाही. मग ते पदार्थाला त्या प्रमेने उत्पन्न केलं का फक्त त्या आपलं इंद्रियांनी त्या पदार्थाला उत्पन्न केलं. इंद्रियजन्य पदार्थ आहेत का पदार्थाचं ज्ञान आहे, पदार्थाचं ज्ञान आहे. हे तर लक्षात आलं ना. मग आता सांगतात या म्हणण्याने प्रमावृत्तीस उत्पन्न होण्यास कारण इंद्रिय आहे. प्रमावृत्ती उत्पन्न व्हायला इंद्रिय कारण आहेत म्हणून प्रमा इंद्रियजन्य म्हटली. प्रमेला आम्ही काय म्हणतो, प्रमेला काय म्हणतो, इंद्रियजन्य म्हणतो की नाही. प्रमा इंद्रियजन्यच आहे की नाही, का ती पदार्थ उत्पन्न करते, का तिचं यथार्थ ज्ञानाला आम्ही प्रमा म्हणतो, का ते यथार्थ ज्ञान इंद्रियजन्य आहे, इंद्रियजन्य आहे. आणि इंद्रियजन्य त्या ज्ञानाला म्हणजे अंतःकरणाची वृत्ती जेव्हा त्या पदार्थाकार होते बरोबर आहे ना, त्याला आम्ही काय म्हणतो, प्रमा. मग ही प्रमा उत्पन्न झाली की नाही. प्रमा उत्पन्न झाली म्हणजे काय झालं, त्या पूर्वीच्याच अस्तित्वात असणाऱ्या पदार्थाचं काय झालं, यथार्थ ज्ञान झालं, पदार्थ उत्पन्न झाला असं आम्हाला म्हणायचं नाही. केवळ ही शंका कशासाठी आली, पाठीमागे त्यांनी काय सांगितलं होतं, तुमचं ब्रह्म कसं आहे, नित्य आहे. बरोबर, ते ब्रह्म काय आहे, नित्य आहे. आणि तुम्ही काय म्हणता, ब्रह्माचं काय झालं पाहिजे, ज्ञान. आणि ते ज्ञान कोणतं झालं पाहिजे, ब्रह्मज्ञान का प्रमाज्ञान, प्रमाज्ञान. आणि कोणत्याही पदार्थाचं ज्ञान कशापासून होतं, इंद्रिय
जन्य प्रमाज्ञान कसं आहे इंद्रियजन्य, आणि तुमचं ब्रह्म तर कसं आहे आतिंद्रिय, आणि ते पुन्हा कसं आहे नित्य अविनाशी. आणि त्याची जर प्रमा व्हायची असेल तर ते ब्रह्म काय झालं पाहिजे उत्पन्न झालं पाहिजे. कोच्यापासून उत्पन्न झालं पाहिजे इंद्रियजन्य. मग इंद्रियजन्य ज्ञानाने ज्ञानस्वरूप असणाऱ्या ब्रह्माचं प्रमाज्ञान होईलच कसं, कारण जर तो पदार्थ उत्पन्न झाला पाहिजे, आणि ब्रह्म तर कसं आहे नित्य. इंद्रियाशिवाय तर पदार्थाचं ज्ञान होत नाही, आणि ब्रह्म तर कसं आहे इंद्रियाला अविषय अगोचर, आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय तर संसार बंधातून निवृत्ती होणार नाही. असाच विषय झाला ना. हा विषय आपण काय करायचा मागचा पुन्हा नित्य सांगितलं आणि उत्पत्ती विनाश रहित. हा पुन्हा त्या ब्रह्माचं उत्पत्ती पण होत नाही, आणि नित्य पदार्थ म्हणजे त्याचं उत्पत्ती पण होत नाही आणि विनाश पण होत नाही. मग अशा ज्ञानाला प्रमात्व कसं, आणि ते ज्ञान इंद्रियजन्य कसं, अशा प्रकारची शंका पाठीमागे विचारली. म्हणून एवढा हा उहापोहा आतापर्यंत केला, आणि आता त्याचा उपसंहार किंवा परिसमाप्ती सिद्धांत रूपाने त्याला आता कथन करीत आहेत. त्याला सांगतात फक्त केवळ चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होत नाही. जर त्या चैतन्याचं ज्ञान करायचं प्रमा ज्ञान करायचं तर केवळ चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होईल का. प्रमा व्यवहार व्हायला काय लागतं, त्या पदार्थाच्या आकाराची झालेली अंतःकरण वृत्ती ही विशेषण व्हावी लागते, तेव्हा त्याला प्रमाज्ञान होतं. मग ब्रह्माला त्या ठिकाणी प्रमाज्ञान म्हणायचं तर केवळ असणारं निर्विशेष सामान्य चैतन्य ब्रह्म, त्या ब्रह्माचं इंद्रियांच्या द्वारा ज्ञान होईल का, किंवा त्याला प्रमात्व ज्ञान त्याचं होईल का, होणार नाही. आणि झालं तर पाहिजे. मग म्हणतात केवळ चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होत नाही. सर्व अंतःकरणाचा परिणाम विषयाकार वृत्ती होत नाही, फक्त बाह्य देशात गेलेला वृत्तीभाग विषयाकार होतो. आता त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो की अंतःकरणाचा घटाकार झालेली वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा घटाकार झालेला परिणाम, बरोबर आहे ना, त्यालाच काय म्हणतो आपण वृत्ती. परंतु हे अंतःकरण जेव्हा घटाकार होतं तेव्हा सगळंच अंतःकरण आतून निघून बाहेर जातं आणि घटाच्या आकाराचं होतं का. आतमध्ये काय अंतःकरण वृत्ती असते का, काहीच भाग अंतःकरण वृत्तीचा बाहेर जातो, काहीच भाग बाहेर जातो आणि तेवढा घटाकार होतो, आहे की नाही. म्हणून सांगतात सर्व अंतःकरणाचा परिणाम विषयाकार वृत्ती होत नाही. सर्वच जेवढा अंतःकरण आहे त्या सर्वच अंतःकरणाचा परिणाम विषयाकार होतो का, नाही. फक्त बाह्य देशात गेलेला वृत्तीभाग विषयाकार होतो. ज्या वेळेला अंतःकरणाची वृत्ती बाहेर गेलेली आहे तेवढी बाहेर गेलेल्या वृत्तीचाच तेवढा काय होतो विषयाकार परिणाम होतो का, सगळ्याच अंतःकरणाचा होतो नाही. बाह्य देशात जेवढ्या अंतःकरण वृत्तीचा परिणाम रूप वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा परिणाम असणारी वृत्ती जेवढी बाहेर देशात गेलेली आहे तेवढाच काय होतं त्या विषयाच्या आकाराची होते. म्हणून प्रमाण आणि प्रमारूप अंतःकरण वृत्तीचा अत्यंत भेद नाही. मग आता प्रमाण कोण आहे, प्रमाण कशाला म्हणतात, अंतःकरणाची वृत्ती विशेषण झाली की तिला म्हणतात आपलं अंतःकरणाची वृत्ती विषयाकार झाली की तिला म्हणतात प्रमाण, बरोबर ना, विषयाकार. आणि केवळ अंतःकरणाची वृत्ती एवढं विशेषण झालं की त्याला काय म्हणतात प्रमाण, बरोबर ना. आणि आकाराची झाली विषयाच्या की तिला काय म्हणतात प्रमा असं म्हणतात. परंतु प्रमा आणि प्रमाण याच्यामध्ये अत्यंत भेद आहे का, का दोन्हीकडे अंतःकरण वृत्ती हा भाग सारखाच आहे, सारखाच आहे. म्हणजे त्याच्यात अत्यंत भेद म्हणता येईल का आपल्याला, कारण इथे अंतःकरणाचाच परिणाम वृत्तीरूपाने आहे आणि त्या अंतःकरणाचाच परिणाम काय आहे विषयाकार रूपाने झालेला आहे. त्यामुळं एकदम प्रमा वेगळी आणि प्रमाण वेगळं असं म्हणता येईल का, नाही. त्यांच्यात अत्यंत भेद आहे असं आपल्याला म्हणता येईल का, अर्थातच नाही. फक्त बाह्य देशात गेलेला वृत्तीभाग विषयाकार होतो. म्हणून प्रमाण आणि प्रमारूप अंतःकरण वृत्तीचा अत्यंत भेद नाही. या रीतीने जेव्हा अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाऊन घटादी विषयाकार होते तेव्हाच बाह्य पदार्थाचे ज्ञान होते. या रीतीने पाहिलं तर अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाऊन जेव्हा घटादी का विषयाच्या आकाराची होते तेव्हाच या बाह्य पदार्थाचं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं, आहे की नाही. म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं, मला आत्मज्ञान मागे एक गेलेलं आहे की मला आता चिदाभासाच्या 7 अवस्था कळाल्यानंतर चिदाभासालाच काय होतं चौथ्या अवस्थेमध्ये त्याला ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान होतं का, 5व्या अवस्थेमध्ये त्याला ब्रह्माचं काय होतं अपरोक्ष
ज्ञान होतं. पहिल्यांदा काय आहे? अज्ञान आहे, नंतर आवरण आहे, नंतर विक्षेप आहे, परोक्ष ज्ञान आहे आणि अपरोक्ष ज्ञान आहे, शोकनाश आहे आणि आनंदावाप्ती आहे. ह्या सगळ्या चिदाभासाच्या अवस्था. तो पहिल्यांदा म्हटला होता चिदाभास म्हणजे काय? विक्षेप ही सुद्धा काय एक आहे? अवस्थाच आहे. विक्षेप म्हणजेच कोण? चिदाभास. आणि त्याला ह्या कशा काय अवस्था प्राप्त होतील अगोदरच्या? आहे की नाही? तो उत्पन्न कधी झालेला आहे? तिसऱ्या अवस्थेत. अगोदर अज्ञान, आवरण, नंतर विक्षेप. आणि त्या विक्षेपाच्या माथी तुम्ही ह्या 7 अवस्था कशा मानता? तर त्यांनी सांगितलं की मानता येतील. त्या अवस्थेचा हा अभिमान काय करतो? धारण करतो. म्हणून त्या अवस्था काय आहे? त्याच्यात आहेत असं सांगितलं. बरोबर आहे ना? म्हणजे आता हे कळल्यानंतर त्याला काय वाटलं? माझ्या चिदाभासाला आता ब्रह्मज्ञान व्हावं. चिदाभासाला अपरोक्ष ज्ञान होतं ना, मला सुद्धा ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान व्हावं अशी त्यांनी इच्छा केली. तर ते म्हणतात मग ते ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान कसं होईल? याच्यापूर्वी तुला काय आम्ही सांगतो, पहिल्यांदा बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती सांगतो, मग चिदाभासाला आत्म्याचं ज्ञान कसं होतं हे आम्ही नंतर सांगू. हा मागचा विषय आपल्या लक्षात आणा. हे एक विधान केलं होतं ना, मला माझ्या चिदाभासाला ब्रह्मज्ञान व्हावं अशी एक इच्छा. पुन्हा त्यांनी पुढं काय सांगितलं की हे जे प्रमाता, प्रमाण, प्रमेय, प्रमाणाच्या द्वारा प्रमात्याला, प्रमाणात्याच्या द्वारा प्रमेय असणाऱ्या ब्रह्माचं काय व्हायला पाहिजे? ज्ञान. मग त्या ठिकाणी प्रमाता म्हणजे नेमका काय, प्रमेय काय आणि प्रमा काय? बरोबर, याचं स्वरूपात त्या ठिकाणी त्यांनी आत्तापर्यंत समजावून सांगितलं. हे कशासाठी चालले? मला ब्रह्माचं प्रमाज्ञान व्हावं, प्रमाणाने ज्ञान व्हावं. अर्थात त्याला हे माहिती आहे ब्रह्माचं ज्ञान व्हायचं म्हणजे त्याला काय अर्थ? जसं बाह्य पदार्थांची इंद्रियांच्या द्वारा काय होतं? ज्ञान होतं. तसंच काहीतरी ब्रह्माचं असावं. पण पुढे जाऊन त्याला वाटतं की ब्रह्म तर असंग, निर्विकार, नित्य असं आहे, उत्पत्ती विनाश रहित आहे. आणि त्याचं इंद्रियांनी ज्ञान होईलच कसं? तर इंद्रियांनी त्याचं ज्ञान होणार नाही. मग त्याचं ज्ञान होईल कशाने? त्याचं ज्ञान होईल शब्द प्रमाणाने. इंद्रिय प्रमाणाने होणार नाही. कशाने होईल? शब्द प्रमाणाने. पण ते शब्द प्रमाणाने कसं होतं? त्याचं अजून यथार्थ ज्ञान झालेलं नाही. हा सगळा विषय त्याला समजून सांगण्यासाठी आत्तापर्यंत एवढा उहापोह केलेला आहे. ठीक आहे ना? वाचू ना? आता बघा, तर त्याला काय सांगतात की आत्तापर्यंत प्रमाण व प्रमा चैतन्याचा विचार सांगितला. त्याच्यामध्ये अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाऊन घटादी विषयाकार होते, तेव्हा बाह्य पदार्थाचे ज्ञान होते. बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतं? त्या ठिकाणी ते पदार्थ उत्पन्न करते अशातला भाग नाही. अंतःकरणाची वृत्ती इंद्रियद्वारा त्या पदार्थापर्यंत जाते, त्या पदार्थाच्या आकाराची होते. तेच अंतःकरण ज्या वेळेला विशेषण लागतं चैतन्याला तेव्हा त्याला प्रमातृ चैतन्य, एका वृत्तीला प्रमाण चैतन्य, विषयाकार झालेल्या वृत्तीला प्रमिती चैतन्य, विषयाला प्रमेय चैतन्य असं म्हटलं जातं. हे सर्व कळलं एकाच चैतन्याला. आता ज्ञान कोणाचं करून घ्यायचे? त्या मूलभूत चैतन्याचं ज्ञान करून घ्यायचे. असं त्याला ठरलं. आता त्या चैतन्याचं ज्ञान करून घ्यायचं म्हटल्यानंतर आता ते मला कसं होईल असं त्याला इच्छा आहे. त्याला एवढं कळलं की जे ज्ञान, कोणतंही ज्ञान आहे ना, ते उत्पन्न होत नाही त्या ठिकाणी. त्याच्या ठिकाणी इंद्रिय जे आहेत, बरोबर ना, इंद्रिय जे आहे त्या इंद्रियाचा त्या पदार्थाची संबंध झाला की हा अमुक एक पदार्थ आहे असं ज्ञान चिदाभासाला होतं. पण याचा अर्थ त्याला उत्पन्न करता असं नाही. कशाला? त्या पदार्थाला उत्पन्न करता असं नाही. त्या पदार्थावर अज्ञानाचं जे आवरण असतं ते वृत्तीच्या द्वारा दूर होतं आणि पदार्थ जो आहे तो पदार्थ चिदाभास हा अयम घटा असं त्याचं ज्ञान करून देतो. पदार्थ उत्पन्न होत नाही. तसं ब्रह्माचं ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर तो काय म्हणतो? इंद्रियजन्य जर असेल ते पदार्थ कसे असतात? उत्पत्ती विनाशवान असतात. ब्रह्म उत्पत्ती विनाश रहित आहे. पुन्हा ते कसं आहे? नित्य आहे. नंतर त्याला नामरूपातीत अशा प्रकारचं निराकार, निर्गुण आहे. इंद्रियजन्यत्व त्याला येईलच कसं? पण पहिल्यांदा सांगितलं बाह्य पदार्थाच्या ज्ञानामध्ये देखील पदार्थ उत्पन्न करत नाही. अंतःकरणवृत्ती काय करते? त्याचा फक्त आवरणाचा भंग करते आणि चिदाभास काय करतो? त्या पदार्थांचं ज्ञान करून देतो. अशी बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती त्याला चांगल्या प्रकाराने समजावून सांगितली. आता आपल्या मूळ विषयावर येतात, कारण त्याची मागणी काय आहे? मला ब्रह्मज्ञान व्हावं. तेव्हा ते ब्रह्मज्ञान आता कसं का होईना मला झालं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा. तेव्हा याच्यामध्ये काही ज्या शंका निर्माण होतील त्या शंकाचं उत्थापन करून त्या ठिकाणी त्याचं निराकरण करून आत्मज्ञानाची किंवा ब्रह्मज्ञानाची रीती या परिच्छेदामध्ये सांगतात. आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार राहू द्यायचं का? पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.